रावळपिंडीमधील नूर खान तळावरील हल्ल्यामध्ये अमरप्रीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका। अमरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वामध्ये नूर खान हवाई तळावर हल्ला। अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठांमधील व्यवहार सुरू, तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेजेस पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नाही, भारतीय लष्कराची माहिती। राजस्थानच्या जैसलमेरमधील शाळेमधील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे। एसडीआरएफच्या पथकाकडून अमर शहीद सागरमल गोपाळ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 6 दिवसानंतर धार्मिक स्थळं उघडली। 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, तर बाजारपेठा देखील उघडल्या। परिस्थिती पूर्वपदावर। राजस्थानमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। सम वाळवंटी भागामध्ये कॅमल राईड सुरू, मात्र पर्यटकांची पाठ। अमृतसर विमानतळ पुन्हा एकदा बंद करण्यात आलं। विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा बंद। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम। दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, सामंतांची माहिती। राज ठाकरे हे सत्तेच्या बाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरे यांची गरज। राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। गोव्याचे माजी आमदार रमेश कदम शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता। रमेश कदमांनी उदय सामंतांची भेट घेतली। तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी यांचा राजीनामा। तेजस्वी घोसाळकर भाजपच्या संपर्कामध्ये असल्याची सूत्रांची माहिती। पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं। तीच परिस्थिती आताही आहे। तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंतांची सूचक प्रतिक्रिया। त्याला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करत आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोचरी टीका। उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मेला बैठक। शिवसेना भवनामध्ये आमदार खासदार जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। कराडच्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी। यशवंत बँकेमध्ये 140 कोटींचा घोटाळा समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला, बॅनरवरील आशय। शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांच्याकडून बॅनरबाजी। नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर। स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। वसई तालुक्यामधील कामन चिंचोटी परिसरामधील नदी नाल्यांची जागा माती भराव करून भूमाफियांनी हडपल्याचा प्रकार समोर। याबाबत प्रशासनाकडे तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक आक्रमक। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं। सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी।